नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रवण बाळ योजना या दोन्ही योजनेअंतर्गत जे लाभार्थी लाभ घेत आहेत अशा लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। मित्रांनो, पाठीमागे 4-5 दिवसापूर्वी आपण एक JR बद्दल सविस्तर माहिती दिली होती, म्हणजेच शासनामार्फत नोव्हेंबर 2025 चं लाभार्थ्यांचं अनुदान वितरित करण्यासाठी जो निधी लागणार होता, तर हा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावरती या निधीचं वितरण सुद्धा होईल। परंतु मित्रांनो, या JR च्या माध्यमातून शासनामार्फत लाभार्थ्यांना एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना देण्यात आली होती। तर ती कोणती सूचना होती? तर ती होती मित्रांनो DBT संदर्भात, म्हणजेच आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणं किती महत्त्वाचं आहे याबद्दलची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मी देणार आहे। DBT म्हणजे काय? तर मित्रांनो, ज्यांचे बँक खाते आपल्या आधार कार्डला लिंक आहेत, शासनामार्फत जे काही अनुदान उपलब्ध होतं किंवा शासनामार्फत लाभार्थ्यांना दिले जातं, तर यासाठी शासनामार्फत DBT ही प्रोसेस अंमलात आणलेली आहे। DBT म्हणजे साखळी पद्धत मोडून डायरेक्ट शासनाच्या तिजोरीमधून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम वितरित करणं। तर ही DBT मित्रांनो शासनामार्फत उपलब्ध झाल्यापासून भरपूर लाभार्थ्यांपर्यंत अनुदान लवकरात लवकर पोहोचू लागलेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं यातील बोगसपणा लांब झालेला आहे। म्हणजेच जे बोगस लाभार्थी शासकीय योजनेच्या अटी नियमात बसत नसून सुद्धा योजनेचा लाभ घेत होते, तर हे लाभार्थी ऑटोमॅटिकली या योजनेमधून बाहेर झाले। तर यासाठी मित्रांनो ही DBT एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा ठरलेली आहे। आता ज्या लाभार्थ्यांनी आपली स्वतःची DBT करून घेतलेली नाहीये, तर अशा लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना असो किंवा श्रवण बाळ योजना असो, अशा दोन्ही योजनेला मोठा प्रॉब्लेम येत आहे, म्हणजेच येणारं अनुदान यांच्या बँक खात्यावरती जमा होत नाहीये। तर मित्रांनो, हे DBT आपल्याला लिंक करायसाठी काय करायचं आहे? तर DBT लिंक करण्यासाठी ज्या खात्यामध्ये आपल्याला निराधार योजनेचं अनुदान येत होतं, तर त्या बँकेत जाऊन आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आपला एक ID साइज फोटो ही 3 डॉक्युमेंट जमा करायचे आहेत। तेथील अधिकारी असतील, कर्मचारी असतील, या कोणत्याही एका अधिकाऱ्याला भेटून तुम्ही तुमची DBT त्या ठिकाणी लिंक करायची आहे, म्हणजे कागदपत्राची प्रोसेस करायची आहे आणि त्याच्यानंतर त्यांना KYC सुद्धा करायला सांगायचे आणि आपलं आधार मॅपिंग सुद्धा करायला सांगायचं आहे। म्हणजेच तुमची एकंदरीत सविस्तर DBT त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम बँकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत केलं जाईल। आता मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांनी DBT लिंक केलेली असेल अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे तर येतच आहेत। ज्यांनी केली नसेल त्यांना थोडी अडचण येऊ शकते, परंतु ज्यांनी केलेली आहे आणि त्यांना माहित नाही की आपली प्रोसेस झालेली आहे का नाही किंवा आपलं खातं DBT ला लिंक झालेलं आहे किंवा नाही, ज्यांना माहित नाही, तर अशा लाभार्थ्यांना अगदी 2 मिनिटात या ठिकाणी मी सविस्तर माहिती समजून सांगणार आहे। त्यासाठी मी या ठिकाणी स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू करतोय। स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुम्हाला त्याची अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत 2 मिनिटात याची सविस्तर डिटेल देतो। त्यासाठी मित्रांनो, मी मोबाईलच्या माध्यमातून सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे। स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू केलेली आहे। आधारची वेबसाईट ओपन करण्यासाठी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। तर इथं पहिल्या लिंक वरती मी क्लिक करतोय। लिंक वरती क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता आधारची वेबसाईट ओपन झालेली आहे आणि या ठिकाणी आता आपल्याला आपलं लॉग इन करून घ्यायचं आहे। त्यासाठी मित्रांनो, आपल्याला इथं खाली चेक आधार स्टेटस हे 2 नंबरचं जे ऑप्शन आपल्याला इथं पाहायला मिळतंय सुरुवातीलाच, तर याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर असं पेज ओपन झालेलं पाहायला मिळेल। या ठिकाणी आपलं लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन करण्यासाठी लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला नवीन पेज ओपन होईल। याच्यामध्ये आपला आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे, तर तो आपण या ठिकाणी लगेच टाकून घेतोय। तर आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून घेतलेला आहे। खाली आपल्याला लॉग इन विथ OTP याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्या मोबाईलवरती एक OTP गेलेला आहे, तो OTP या ठिकाणी टाकून तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि पुढच्या प्रोसेसला जायचं आहे। तर OTP आलेला आहे, आपण या ठिकाणी OTP टाकून व्हेरीफाय करून घेऊया। तर OTP आपण भरून घेतलेला आहे। खाली आपल्याला लॉग इन दिसत आहे, लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपलं पेज जे आहे ते लॉग इन झालेलं आहे। आधारची वेबसाईट आपल्या स्वतःची इथं आपण लॉग इन करून घेतलेली आहे। लॉग इन केल्यानंतर इथं आपल्याला वेगवेगळ्या टॅब पाहायला मिळतील। याच्यामध्ये खाली स्क्रोल करून यायचं आहे थोडं। या ठिकाणी आपल्याला बँक सीडिंग स्टेटस हा जो ऑप्शन आपल्याला पाहायला मिळत आहे, तर या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या बँक रिलेटेड जी काही अपडेट असेल ती इथं आपल्याला पाहायला मिळेल। तर इथं पाहू शकता, ज्या लाभार्थ्याचं आपण आधार कार्ड इथं टाकलं होतं, तर या ठिकाणी पाहायला मिळत आहे की या लाभार्थी जो आहे, हा लाभार्थी जो आहे तो इनॅक्टिव्ह आहे, म्हणजेच या लाभार्थ्याचं खातं DBT ला लिंक नाहीये। अशा लाभार्थ्यांना योजनेमध्ये मोठ्या अडचणी येत असतात, त्यांना DBT मार्फत येणारं अनुदान बँकेमध्ये जमा होत नाही। तर अशा लाभार्थ्यांनी आपलं लवकरात लवकर स्टेटस चेक करायचं आहे आणि ज्या लाभार्थ्यांना असं इनॅक्टिव्ह पाहायला मिळेल अशांनी आपल्या जवळच्या बँकेत जाऊन आपलं आधार कार्ड आपल्या बँकला लिंक करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने मित्रांनो, तुम्ही सुद्धा लवकरात लवकर आपला घरबसल्या स्टेटस चेक करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पुढे योजनेसंदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये।
ज्यांचे मित्रांनो असे स्टेटस चेक केल्यानंतर ऍक्टिव्ह असा मेसेज जर आला तर त्या लाभार्थ्यांना कोठे जायची गरज नाही, तुमचं ऑलरेडी बँक खातं DBT ला लिंक असणार आहे। परंतु ज्यांना इनॅक्टिव्ह असा मेसेज येईल अशा लाभार्थ्यांनी नक्कीच आपल्या जवळच्या बँक शाखेत जाऊन आपलं आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक करायचं आहे आणि आपलं खातं DBT ला लिंक करायला अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना रिक्वेस्ट करायची आहे। तरच तुम्हाला योजनेसंदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण न येता अनुदान थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर ही मित्रांनो चालू केलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती। भरपूर लाभार्थ्यांनी आपल्याला विचारलं की DBT आपण घर बसल्या कसं चेक करू शकता, आपलं आधार कार्ड लिंक आहे काय, कसं पाहायचं। तर या पद्धतीने तुम्ही घर बसल्या सुद्धा चेक करू शकणार आहे। तर हे दोन ऑप्शन तुम्हाला सांगितलेले आहेत, दोन्हीपैकी कोणता पर्याय येतोय तो पहा आणि त्या पद्धतीने पुढची प्रोसेस करायला सुरुवात करा। तर आजच्यासाठी मित्रांनो येथे थांबतो। अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।